कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। अंजिरी, तुझ्यावर किती विश्वास होता माझा। दिलेलं कार्य पूर्ण करशील अशी खात्री होती माझी, पण निराशा केलीस माझी। सगळं सुरळीत चालू होतं, पण वेदा, तुझं स्पष्टीकरण नको मला आता। जी तिथी हातात होती ती सुद्धा माती मोल ठरली, केवळ तुझ्यामुळे। तुझ्यामुळे, तुझ्या चुकीमुळे मी पुन्हा आहे त्याच ठिकाणी आहे। आता क्षमा नाही, याची शिक्षा अवश्य मिळणार। ही एक चूक माफ कर, पुन्हा असं होणार नाही। एक संधी दे मार्जरी, मी आजपर्यंत तुझा कुठलाही शब्द टाळलेला नाही। तुझा शब्द प्रमाण मानून तेच करत आली। दया कर, दया कर मार्जरी। दिली, केवळ एक संधी दिली। मया मुक्तीन संभाव्यते, सर्वं नाशयामि अहम्। झोपली नाहीस अनन्या? आई, बाहेर मला एक विचित्र गोष्ट जाणवली। काही पाहिलंस का बाहेर? हो, खरं तर मी तुला हे आधीच सांगणार होते, कारण हे दुसऱ्यांदा घडतंय माझ्यासोबत। नेमकं कशाबद्दल बोलतेस तू? मी अंगणात होते आणि मला कोणीतरी आउट हाऊस मध्ये जाताना दिसलं, म्हणून मी त्याच्या पाठी गेले तर तिथे कोणीच नव्हतं। मी खूप घाबरले आणि पळून आले इथे। मध्यरात्री आउट हाऊस मध्ये कोण जाणार आहे अनन्या? माहित नाही, पण मी हे दुसऱ्यांदा बघते। नीट असं नाही, पण केस मोकळे सोडलेली एक बाई पाठमोरी मला तिथे जाताना दिसली। हो, आई, तुझे केस माझ्या खोलीत चल, तिकडे बोलूया। चल। इथून कशी बाहेर पडू मी? मला लवकरात लवकर मीराला भेटावं लागेल। ती माया वेदाचं असणं माझ्या वेदासाठी धोक्याचं आहे। नाही 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 नाही, मला काही करून इथून निघावं लागेल। पण कशी जाऊ मी? हे अग्निपंथातून कशी सोडवू स्वतःला?
आई आई आता तूच काहीतरी कर आई आई मीरा आई दार उघड ना ग आई ऐक ना ग माझं आई दार उघड ना कुठे असतो ताई केव्हा येणार आहेस माझंच चुकलं तुला एकटीला जाऊ द्यायला नको होतं बोला. काय मीरा लागली का हाताला? अहो आम्ही रेडीच होतो. त्या मीराला आम्ही जंगलात एकटीला गाठलं आणि धरलं सुद्धा. आता थेट आश्रमात. वा वा, म्हणजे एका तरी कामात यश मिळालं आपल्याला. आता रंगराज बाबा खुश झाले असतील ना आपल्यावर? हो ते काय विचारूच नका. मीरा आमच्या ताब्यात आहे हे जसं बाबांना कळलं ते जाम खुश झाले. आता मला सांगा माझे 10 लाख कधी देताय? नाहीतर मला सांगा ना, मीच येते घ्यायला. हो हो हो. अहो तुमचे पैसे तुम्हाला मिळतील. एवढी घाई कशाला करताय? अहो मी माझं काम पूर्ण केलं म्हटल्यावर मला माझ्या कामाचा मोबदला नको का? हो काम अजून पूर्ण झालेलं नाहीये. थांबा जरा. अहो असं कसं म्हणता तुम्ही? काम पूर्ण नाही झालं? बघा त्याचं कसं आहे ना, जोवर रंगराज बाबा आजची रात्र त्या मीरा सोबत सुखात घालवत नाही ना, तोवर हे काम पूर्ण होत नसतं. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.